शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण सुरू। शेतकऱ्यांचे प्रश्न सातबारा कोरा करण्याची मागणी आणि इतर विविध प्रश्नांवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू कडू आक्रमक झालेत। आजपासून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी अन्नत्याग उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता अमरावती शहरात भव्य दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन झाली। त्यानंतर अमरावती ते गुरुकुंज मोजरी असा रॅलीचा प्रवास असेल। या रॅलीत अंदाजे 15 ते 20 हजार दुचाकीस्वार सहभागी झाले। गुरुकुंज मोजरी इथं पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली। सभेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करतील। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माझं अन्नत्याग उपोषण सुरूच राहील असा ठाम इशारा बच्चू कडू यांनी दिला। शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांगांचं 6000 रुपये मानधन वाढावं, मेंढपाळ, दूध उत्पादक आणि मच्छीमारांच्या साठी एक वेगळं धोरण निर्माण केलं पाहिजे। ऊस उत्पादक असेल, आमचा तूर उत्पादक, कपाशी उत्पादक या शेतकऱ्यांसाठी जे हमी भावावर 20% सबसिडी देणार म्हणून सांगितलं। MSPच्या 20% असं आम्ही म्हटलं नाही, सरकारनंच म्हटलं होतं। त्याची अजूनपर्यंत घोषणा नाही, त्याची मागणी पूर्ण केलेली नाही आहे। युवकांचे अतिशय बेकार हाल आहे, एकतर भत्ता द्यावा नाही तर त्यांना रोजगाराची व्यवस्था करावी। घरकुलाचा जो निधी भेटतो तो फार कमी भेटतोय, 1.25 लाखात काहीच होत नाही। काल आम्ही पाहिलं का बऱ्याच लोकांचे काल SMS आले आणि बच्चू 15,000 भेटलं आणि 15,000 नंतर अजूनही पैसे भेटले नाही। 3-3, 4-4, 6-6 महिने हप्ते भेटत नाही, त्यांचे उरलेले पैसे भेटत नाही। व्याजानं आणावं लागतं, घर भाड्यानं करून राहावं लागतं आणि भाडं आणि व्याज असाच खर्च 70 ते 80 हजार होऊन जातं। म्हणजे भेटलेलं अनुदान सुद्धा पूर्ण भेटत नाही, उलट तो अडचणीत येतं। तुम्ही जर पाहिलं तर अंगणवाडी सेविकांचे अजूनही मानधन त्यांचा पगार झाला नाही, 6 महिने झाले। विधीचे पैसे भेटले नाही, MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे भेटले नाही, 6-6 महिने श्रावणबाळ, अपंग, दिव्यांग यांचे पैसे भेटले नाही। मात्र मंत्र्यांचे पगार बरोबर 5 तारखेला होतं, कलेक्टरांचा पगार 5 तारखेला होतं। पण हे सगळे कष्टकरी घटक आहेत, जे गरीब आहे, यांना मात्र सरकार व्यवस्थित दुर्लक्ष केलं जात आहे। सगळ्यात महत्वाचं काय, MSP आम्ही पाहतो MRGS पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे MRGS मधून कव्हर केले पाहिजे। फळ उत्पादक शेतकऱ्याला जर 3% लागवडीसाठी देत आहे, तसंच त्याला 3+5 म्हणजे उरलेले 5 वर्ष सुद्धा MRGS मध्ये त्याला कव्हर करणं गरजेचं आहे। मजुरीचा खर्च, या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकार समोर हे उपोषण सुरू करतो आहे। एक सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय। सरकारने लक्ष दिलं पाहिजे। सरकारनं जर लक्ष दिलं नाही, कारण जाती OBC मराठा असेल किंवा धार्मिकता असेल प्रचंड, याच्यामध्ये मुद्द्याची लढाई आम्ही लढतोय। या कष्टकऱ्यांचा आवाज होऊन पाहतोय, ते जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। वेळ आला तर तिथून अंतयात्रा निघाल तरी 72, पण आम्ही आता मागे हटणार नाही, हा आमचा निर्धार आहे।